गाइस मस्त तयार झालाय मस्त ला हा गाइस बघा काय छान पिझ्झा बनवलाय. तुझं नाव काय आहे? फुल हा गाइस बघा चीज टाकायला लावला आता. घरगुती पिझ्झा काय गोल्या? विदाउट ओव्हन पिझ्झा आहे. विदाउट ओव्हन पिझ्झा. घरगुती आमच्या प्रकारचा पिझ्झा आणि त्यावरती ती डिश दे ना. नमस्कार मंडळी, आपल्या पुन्हा एकदा न्यू व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. गाइस तर आज राणी बनवते पिझ्झा आणि पिझ्झासाठी आम्ही आता कोबी, शिमला मिरची आणि कांदा मिक्स करून आम्ही फ्राय करायला ठेवलाय बघा. सध्या त्याचा बेस बनवत म्हणजे पिझ्झाची भाजी बनवायला लावली. सध्या ती बोलते मी बनवते पण कामाला माल लावलाय. आता आम्ही पिझ्झाचे ब्रेड वगैरे आता आणलेले आहेत बघा. पिझ्झाचे ब्रेड वगैरे आम्ही घेऊन आलेले आहेत. मस्त स्वस्तच आहेत, 20 रुपये पॅकेट आहेत. तुम्ही सुद्धा घरी बनवू शकतात. आणि अजून लसूण, आलू कोथी आणि अद्रकची पेस्ट वगैरे आम्ही पहिलीच बनवून ठेवलेली आहे. म्हणजे आम्ही कांदा वगैरे जेव्हा कापायला लागले तेव्हा आम्ही बनवून ठेवलेली पेस्ट वगैरे करून ठेवलेली आहे. आता आपण भाजी बनवायला लागली पिझ्झासाठी. जी भाजी लागते ती बनवायला लागली. गॅसवर ठेवली बघा. आता ही भाजी पूर्ण लाल होईपर्यंत आम्ही शिजवणार आहे बघा. आता भाजी वगैरे ठेवलेलीच आहे, पूर्ण मिक्स केलं आहे. ह्याच्यामध्ये तेल आणि आपला मीठ वगैरे टाकून चवीनुसार आता शिजवून घेणार आहेत हे. तर काय अजून बाकी आपल्याला भाजी वगैरे बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो प्रोसेस काय आहे पुढे. तुम्ही घरी बनवू शकतात. मस्त आहे, सोपंच आहे. घरगुती पिझ्झा डॉमिनोज पिझ्झापेक्षा भारी बनतो. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बनवणार आहे, काय बनवणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येणार आहे. पिझ्झा कसा बनणार आहे तेही दाखवणार आहे तुम्हाला. तर चला गाइस पुढे कंटिन्यू राहा. चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय बोला बघा. आता अशी शिजत येते ना तेव्हा अशी भाजी होते. अजून तिला थोडं तू झाकण का काढलं? झाकण ठेव त्यावर. मी फक्त मिक्स करून ठेवलेलं. मग झाकण ठेवायचं असतं यार. काय त्याला आता वाफेवर शिजवणार आहेत. आपली शिमला मिरची वगैरे वाफेवर शिजवणार आहेत. झाकून वगैरे ठेवलेलंच आहे आम्ही. आता बघूया पुढचा प्रोसेस काय, अजून काय बनवणार पुढे. खाऊन बघ तिखट येतात. नाही मिळत. हे चण्याचे आहे ना. थोडीशी मिरची बाबा तिकडे जाम जाम तिकडे आहे. आता तू बोलली तिखट नाही. तिकडे आहे. काहीच आपल्या खायचे चण्याचं त्याची पेस्ट बनवलेली आहे. त्याची तिखट नाही चण्याची ना. पेस्ट आहे ती. तिकडे आहे जाम जाम तिकडे आहे. काय तर जवळ नको आणू, बाळाला ठेवते. तुला जवळच ठेवीन असे. तू दिसल्या पाहिजे. तू बोलते ना मला ब्लॉग मध्ये घेत ना काय नाही घे. तर आता अजून चण्याची पेस्ट वगैरे आता बनवून ठेवलेली आहे. ही सुद्धा टाकणार आपण आतमध्ये. तुझं नाव काय आहे? फुल हा. टेबल स्पून टाकूया. अजून एक थोडासा 1.5 टेबल स्पून. टेबल स्पून. एवढी मोठी इंग्लिश बोलायला लागली. टाक टाक पटपट. अरे इथे टाक ना. गाय तर आपला आता भाजी वगैरे तयार झाली. शिजले बघा. हे बघा जरा लाल लाल व्हायला लागले. अजून शिजवणार आहे. आता त्यामध्ये आपण आपले पेस्ट वगैरे टाकणार आहे. मिरचीची पेस्ट आहे, आलू अद्रक आहे आणि चणे आहेत अजून फ्रीजमध्ये. बोला चणे आहेत ते बघ. घ्यायचं बघा. चण्याची पेस्ट सुद्धा बनवलेली होती ती पण टाकलेली आहे आता. घ्यायचं आता आपण पटापट आता मिक्स करून घ्या. म्हणजे भाज्या तयार झालेल्या आहेत ऑलमोस्ट. आता बाकीचे प्रोसेस पुढे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मेन आहे एव्हरेजचा पावभाजी मसाला. आणि तुम्ही बोलत असतील मी पिझ्झा बनवते पण पावभाजी मसाला कशाला टाकते. बिग बॉस लागला. बिग बॉस बघायला लागला सर्व. नुसती अडत याला. मी बोलतो का नाही म्हणजे का पावभाजी मसाला मी बनवते पिझ्झा आणि पावभाजी मसाला कशाला टाकते. गाईज बघा कधीपासून हाल करायला लागली ही पोरी.
जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा पल हिला घेऊन जा चिव हिला घेऊन जा तुझ्या माय गाईज बघा आता भाजी वगैरे आपली मस्त तयार झालेली आहे शिजली भाजी गाईज तर आता आपली भाजी ही बघ झाडं मारायला लागले हा बोलशील हा आता मार इकडे 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 भांडशील माझी भांडशील ठेव चल लागेल बटकी लागेल म्हणजे आता तव्यावर असंच ठेवणार डायरेक्ट बघा तवा वगैरे ठेवला आताच तवा जोपर्यंत गरम होतो तोपर्यंत आपण ब्रेडला मस्का वगैरे लावून दिले बघा मस्का वगैरे लावा फ्रेश ब्रेड आहे आणि याला नाजूक करून करावं लागतं कारण आता रिसेंटलीच ते लोक आले आहेत गाईज तर आता आपण मस्का वगैरे लावून दिला आता आपण कढईवर टाकणार आहे टाक पडेल ते आपला कढई गाईज बघा चम्मच माये करून आता आपण त्याच्यावर मेयोनीज मायो आणि किसान जाम काय बघा गाईज आपल्या दोघांची गरज पडणार आहे आज आहेत ना गाईज बघा आता आपली भाजी पण झालेली आहे पूर्ण लाल लाल झाली अशी भाजी करायची असते पूर्ण लाल लाल बरोबर ना शिजल्या पाहिजे भाजी कच्ची नाही राहिला पाहिजे कारण की आता आपण ही वाफेवर ठेवणार आहेत पिझ्झा बनवायला आणि आपला चण्याची चटणी चण्याची पेस्ट केली होती आपण आणि त्यामध्ये आपण मिरची मिक्स केलेली होती पेस्ट त्याची हे बघा गाईज मेवणीच आता मिक्स करताय त्याच्यात मेवणीच अजून काय टाकायला लागते ए बाबा तू पाणी तिच्या हातून नाही करते तू भाजीमध्ये टाकलं पाणी हे हैराण करायला लागले आपल्याला शाप ए काय तू बघा? काय तुला दादा मायोनीज बस. हा त्याचा आपण एक ऍक्शन करून घेऊया. हे बहिणी चिकन केलं बोली ना तुला मी टाकले आता मिक्स करायला लागते ते बेस आहे अख्खे पिझ्झाचा बेस आहे त्याला असं ह्या प्रकारे रेडी करावं लागतं शिकून घे तुला पण गरज आहे मीच बनवते आणि मीच शिकू तर आता त्यामध्ये आपण वरती त्याच्यावर भाजी वगैरे मी टाक ठेवणार आहे बघा कशा प्रकारे करायला लागली ती त्यावर जरा मदत कर ना. काय भाजी लावायला. लाव ना भाजी मस्त म्हणजे. अरे बोला येते. काहीच बघा आता ही भाजी आहे ना आपण जी बनवलेली होती ती आता पिझ्झाच्या वरती ठेवणार आहे ना अजून बाकी आहे ए! होईल आता थोडंच बाकी आहे आता किती हैराण करते रे तू गाईस बघा भाजी वगैरे अशी लावून घ्यायची आहे वरती हे तर भाजी वगैरे लावून ठेवली आता हे आपण गॅसवर ठेवून वाफेवर शिजवणार आहे त्यावर झाकण वगैरे मारून ठेवणार आहे गॅस बंद झाला गॅस बघा आता हे वाफेवर म्हणजे झाकून ठेवणार आहे तेल वगैरे काय टाकणार मस्का लावलेला आहे ब्रेडला पहिल्या आता आपण ते झाकून वगैरे ठेवणार आहेत आणि त्याच्यावर चीज वगैरे टाकणार आहेत मस्त दाखव चीज आहे ना अमूल चीज काय बघा आता हे टाकणार आहे खिसून आता वरती खिसून टाकणार मस्त दाखवतो कशा प्रकारे काय करणार आहेत ते गाईज बघा चीज टाकायला लावलं आता घरगुती पिझ्झा काय गोल्या हा विदाउट ओव्हन पिझ्झा आहे विदाउट ओव्हन पिझ्झा घरगुती आमच्या प्रकारचा पिझ्झा आणि त्यावरती ती डिश दे ना कुठे डिश हा. आता याला थोडं मेल्ट करायला असं ठेवून देऊया गाईज आता आपण चीज वगैरे टाकलेलं वरती पोरांना आता दाखव बघा कसे उभे आहेत ते बघ खायला नुसतंच खाताय नुसतंच गाईज आता आपण झाकून ठेवलेलं आहे आता थोडं 5-10 मिनिट आपण स्लो गॅसवर गॅसच नाही पेटवलाय काय गाईज आता 5 मिनिट 10 मिनिट आपण स्लो गॅसवर ठेवणार आहेत म्हणजे ते आपलं चीज वगैरे ते मेल्ट होईल मस्त हे आदिवासी चॉकलेट आणि चीज कडे एकच खायचं खा ना ते लोकं तू काहीतरी एकच खा ना अरे माझे पॉकेट गाईज गाईज बघा आपला पिझ्झा वगैरे मस्त मेल्ट वगैरे झालेला आहे
त्यात चीज वगैरे टाकलेलं होतं, मस्त छान झालं. कशा प्रकारे झालं, मस्त छान लागतं. हो गाईज, चला आपला पिझ्झा तयार झाला गाईज. हे बघा, राणीचा पिझ्झा तयार झालेला आहे आपला. वा वा, असं वाटतं वरती शेव टाकले. हा बोला, असं वाटतं शेव टाकले. हो हे बघ. काय चला आता आपण पटापट कट करून घेऊया याला, मस्त कट करूया आणि त्यानं देऊया. ते हाल करतात भरपूर. पिझ्झाला जायचं बघा, पिझ्झा आपला झालेला तयार आणि तिला सुटक्या नाही बघ. घे खाऊन बघ. बघा पिझ्झा मस्त झाला तयार, त्यानं दिला. आता दुसरा बनवून घेऊया पटापट. जायचं बघा, आपण ब्रेडला आता मस्का वगैरे लावून घेतलेला आहे. त्याच्यावर आता आपण चण्याची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट मिक्स केलेली आहे. सॉस गाईस, मेयोनीज आणि सॉस आपण टाकलेला आहे याच्यावर. आता हे मिक्स करून घेऊया पटापट. आहे ना माझ्याकडे पण, लावलाय. हा गाईस बघा, आपल्या आता मस्त पिझ्झा वगैरे तयार झालेला आहे. बनवला कसा, चला गाईस, मस्त तयार झालाय. मस्त ला हा गाईस बघा, काय छान पिझ्झा बनवलाय. सर्वांनी खाल्लाय, मी पण खाल्लाय. आता ही शेवटला उरले. आत्याने वगैरे सर्वांनी खाऊन गेला. कार्यक्रम बघायला बसतो. कार्यक्रम बघून पिझ्झा. हो, एक नंबर पिझ्झा बनवलाय गाईस.